एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। अभिनेते नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 5 व्यक्तींवर गुन्हा दाखल झालाय। या घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तपास सुरू केला होता। आता त्यामध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला होता। याचा तपास सुरू असताना या प्रकरणाला वेगळं वळण आल्याचे दिसत आहे। नितीन देसाई यांची पत्नी नेहा देसाई यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे। या जबाबात त्यांनी एडलवाइज कंपनीवर गंभीर आरोप केले आहे। तसेच या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या आरोपींची नावे समोर आली आहेत। एडलवाइज कंपनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपी म्हणून उभे केले आहे। यामध्ये कंपनीचे चेअरमन रशेश शहा यांचा समावेश आहे। त्याचसोबत स्मित शहा, RK बन्सल, जितेंद्र कोठारी, केऊर मेहता यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय। पत्नी नेहा यांनी तक्रारीत असं म्हटलं आहे की पतीने मानसिक त्रासामुळे स्वतःला संपवलं। ECL फायनान्स कंपनी आणि एडलवाइज कंपनीचे अधिकारी कर्जाबाबत पतीला वारंवार मानसिक त्रास देत होते असे देखील नितीन देसाई यांच्या पत्नी यांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ह्या आरोपींवर गुन्हा दाखल केलाय।